नमस्कार शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे PR डिकोड आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजचा टॉपिक आहे भारतीय राज्यघटना यातील मूलभूत हक्क. ह्या विषयी आपण 20 प्रश्न आणि उत्तरे घेणार आहोत. हा टॉपिक MPSC तसेच TET विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला पहा. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणत्या भागात दिले आहेत? खालील ऑप्शन आहेत, वाचूयात. A भाग 2, B भाग 3, C भाग 4 का D भाग 5? सांगा बरं, जी भारतीय राज्यघटना आहे त्यातील मूलभूत हक्क कोणत्या भागात दिले आहेत? चला पाहूयात. ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B भाग 3. समजलं. पुढील प्रश्न क्रमांक 2. मूलभूत हक्क कोणत्या कलमांमध्ये नमूद केले आहेत? जे आपले मूलभूत हक्क आहे ते कोणत्या कलममध्ये नमूद केले आहेत सांगा बरं. मला ह्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. पहा ऑप्शन पाहूयात आता. A कलम 5 ते 11, B कलम 12 ते 35, C कलम 36 ते 51 का D कलम 52 ते 78? पहा ह्याचं योग्य उत्तर आहे B कलम 12 ते 35. पुढील प्रश्न क्रमांक 3. राज्य या संज्ञेची व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे? जे राज्य आहे या संज्ञेची व्याख्या आहे जी ती कोणत्या कलमात दिली आहे सांगा बरं. तर पहा ऑप्शन कलम 12 A, ऑप्शन B कलम 13, C ऑप्शन कलम 14, D ऑप्शन कलम 15. सांगा बरं ह्याचं योग्य उत्तर काय असेल? राज्य या संज्ञेची व्याख्या कोणत्या कलमात दिली असेल? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन A कलम 12. कलम 12 मध्ये राज्य संज्ञेची व्याख्या दिलेली आहे. समजलं. पुढील प्रश्न क्रमांक 4. कायद्यापुढे सर्वांना समानता हा अधिकार कोणत्या कलमात आहे? कायद्यापुढे सर्वांना समानता हा अधिकार कोणत्या कलमात आहे सांगा. पाहूयात. ऑप्शन A कलम 14, ऑप्शन B कलम 15, ऑप्शन C कलम 16 का ऑप्शन D कलम 17? सांगा बरं, कायद्यानुसार सर्वांना समान अधिकार मिळावेत हा कायदा कोणत्या कलमात आहे? तर पहा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A कलम 14. पुढील प्रश्न क्रमांक 5. अस्पृश्यता निर्मूलनाचा अधिकार कोणत्या कलमात आहे? जे अस्पृश्यता निर्मूलन आहे याचा अधिकार कोणत्या कलमात आहे सांगा बरं. पाहूयात ह्याचं ऑप्शन. A कलम 15, B कलम 16, C कलम 17 का D कलम 18? योग्य उत्तर सांगा. पहा ह्याचं योग्य उत्तर आहे C कलम 17. पुढील प्रश्न क्रमांक 6. पदव्या रद्द करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? जे पदव्या आहेत ते रद्द करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे सांगा. पाहूयात ह्याचे ऑप्शन. A कलम 16, ऑप्शन B कलम 17 का ऑप्शन C कलम 18 का ऑप्शन क्रमांक D कलम 19? सांगा बरं ह्याचं योग्य उत्तर काय आहे? जे पदव्या रद्द करण्याचे तरतूद आहे ते कोणत्या कलमात असेल? पाहूयात. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C कलम 18. पुढील प्रश्न क्रमांक 7. स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमात दिला आहे? जे स्वातंत्र्य आहे, जे आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं आहे त्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे सांगा. ह्याचं आन्सर तुम्हाला नक्कीच आलं पाहिजे. तर पहा ह्याचं ऑप्शन आता पाहूयात आपण. A कलम 19, ऑप्शन B कलम 20, ऑप्शन C कलम 21 का ऑप्शन D कलम 22? पहा स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे, स्वातंत्र्याचा अधिकार हे ऑप्शन क्रमांक A कलम 19 मध्ये आहे. समजलं. पुढील प्रश्न क्रमांक 8. जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य आहे ह्याचा अधिकार आपल्याला कोणत्या कलमात दिला आहे? पाहूयात ह्याचे ऑप्शन. ऑप्शन क्रमांक A कलम 20 का ऑप्शन क्रमांक B कलम 21 का ऑप्शन क्रमांक C कलम 22 अँड शेवटचा आहे ऑप्शन क्रमांक D कलम 23? सांगा बरं ह्याचं योग्य उत्तर काय असेल? कोणत्या कलमामध्ये जीवन वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला असेल? पाहूयात. ह्याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक B कलम 21. कलम 21 मध्येच विद्यार्थ्यांना जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे.
पुढील प्रश्न क्रमांक 9. अटकेसंबंधी संरक्षण कोणत्या कलमात आहे? जे अटकेसंबंध आहे या संरक्षणचा कलमात म्हणजे कोणत्या कलमात आहे? तर पाहूया त्याचं ऑप्शन. ए कलम 19, ऑप्शन क्रमांक बी कलम 20, का ऑप्शन क्रमांक सी कलम 21, का ऑप्शन क्रमांक डी कलम 22. सांगा, अटकेसंबंधी संरक्षण कायदा म्हणजे संरक्षण आहे जे ते कोणत्या कलमात दिले असेल, कोणत्या कलमात आहे? पहा, ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कलम 22. कलम 22मध्ये अटकेसंबंधी संरक्षण कायदा दिलेला आहे. समजलं? पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 10. शोषणाविरुद्धचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे? जे शोषण होतं याचा विरुद्ध अधिकार जो आहे तो कोणत्या कलमात दिला आहे? पाहूयात त्याचे ऑप्शन क्रमांक ए 19 ते 20, ऑप्शन क्रमांक बी कलम 21 ते 22, का ऑप्शन क्रमांक सी कलम 23 ते 24, ऑप्शन क्रमांक डी कलम 25 ते 28. सांगा बरं, शोषण विरुद्धचा अधिकार आहे तो कोणत्या कलमामध्ये आहे? ह्या खालील ऑप्शनपैकी ह्याचं उत्तर असणार आहे. पाहूयात, ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कलम 23 ते 24मध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार आहे. कळालं? पुढील प्रश्न क्रमांक 11. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे? जे धर्मस्वातंत्र्य आहे त्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिला आहे? सांगा बरं. पाहूया त्याचे ऑप्शन क्रमांक ए कलम 14 ते 18, कलम म्हणजे ऑप्शन क्रमांक बी कलम 19 ते 22, ऑप्शन क्रमांक सी कलम 23 ते 24, का ऑप्शन क्रमांक डी कलम 25 ते 28. सांगा बरं, म्हणजे जे धर्मस्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिले आहे? पाहूयात, ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कलम 25 ते 28. पुढील प्रश्न क्रमांक 12. सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे? सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार कोणत्या कलमात दिले आहे? सांगा बरं. पाहूयात ऑप्शन ह्याचे. ऑप्शन क्रमांक ए कलम 29 ते 30, ऑप्शन क्रमांक बी कलम 31 ते 32, का ऑप्शन क्रमांक सी कलम 25 ते 28, का ऑप्शन क्रमांक डी कलम 20 ते 22. सांगा, ह्याचं योग्य उत्तर काय आहे? जे शैक्षणिक आणि सांस्कृतिक अधिकार आहेत आपले, हे अधिकारांचा कायदा किंवा जी घटना आहे ती कोणत्या कलमामध्ये आहे? तर पहा, ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कलम 29 ते 30मध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार दिलेले आहेत. समजलं? पाहूयात प्रश्न क्रमांक 13. घटनात्मक उपायांचा अधिकार, जे घटनात्मक उपाय आहे यांचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिला आहे? पाहूयात ह्याचे ऑप्शन. ए कलम 30, ऑप्शन बी कलम 31, का ऑप्शन सी कलम 32, का ऑप्शन डी कलम 33. सांगा, घटनात्मक उपाय आहे याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिला असेल? पाहूयात, ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कलम 32. कलम 32मध्ये घटनात्मक उपायांचा अधिकार दिलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 14. मूलभूत हक्काचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात कोणती याचिका दाखल करता येते? जे आपले मूलभूत हक्क आहे याचं रक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आहे, याच्यामध्ये कोणती याचिका आपल्याला दाखल करता येते? पाहूयात ह्याचे ऑप्शन. ए रिट याचिका, ऑप्शन बी अपील, ऑप्शन सी जनहित याचिका, का ऑप्शन डी तक्रार अर्ज. सांगा बरं, जे आपले मूलभूत हक्क आहे याचं जर आपल्याला रक्षण करण्याचं आहे तर सर्वोच्च न्यायालयात याची याचिका कोणत्या प्रकारे आपण दाखल करू शकतो किंवा करता येते? तर पाहायचं ऑप्शन आहे, म्हणजे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रिट याचिका. रिट याचिका ही मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी करते. समजलं? पुढील प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क नाही? म्हणजे हे ऑप्शन आहे 4, ह्यापैकी कोणता तरी एक मूलभूत अधिकार किंवा हक्क नाही आहे. समजलं? पाहूयात हे ऑप्शन. ऑप्शन क्रमांक ए समतेचा अधिकार, का ऑप्शन क्रमांक बी संपत्तीचा अधिकार, ऑप्शन क्रमांक सी स्वातंत्र्याचा अधिकार आणि ऑप्शन क्रमांक डी धर्मस्वातंत्र्याचा अधिकार. पहा, प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या
मूलभूत हक्क नाही? सांगा. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, संपत्तीचा अधिकार. संपत्तीचा अधिकार हे आपलं काय? मूलभूत हक्क नाहीये. समजलं? पाहूयात प्रश्न क्रमांक 16. बालमजुरीस बंदी कोणत्या कलमात आहे? जे बालमजूर आहे याची बंदी कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे? पाहूयात. ऑप्शन क्रमांक ए कलम 21, ऑप्शन क्रमांक बी कलम 22, का ऑप्शन क्रमांक सी कलम 23, का ऑप्शन क्रमांक डी कलम 24. पाहूया त्याचे योग्य आन्सर काय आहे. बालमजुरीस बंदी कोणत्या कलमात आहे? तर बालमजुरीस बंदी ऑप्शन क्रमांक डी कलम 24. कलम 24मध्येच बालमजुरी बंदीस कायदा आहे. कळलं? पुढील प्रश्न क्रमांक 17. मूलभूत हक्क निलंबित करण्याचा अधिकार कोणाला आहे? जे आपले मूलभूत हक्क आहे याचे निलंबित करण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन पाहूयात. ऑप्शन क्रमांक ए पंतप्रधान, ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रपती, का ऑप्शन क्रमांक सी राज्यपाल, का ऑप्शन क्रमांक डी संसद. सांगा बरं, ह्याच्यापैकी कोणते योग्य आन्सर आहे? जे आपले मूलभूत हक्क आहे ते निलंबित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक बी इज राईट आन्सर, राष्ट्रपती. राष्ट्रपतींनाच मूलभूत हक्क निलंबित करण्याचा अधिकार आहे. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 18. आणीबाणीच्या काळात काही मूलभूत हक्क स्थगित होऊ शकतात. ही तरतूद कोणत्या कलमाशी संबंधित आहे? जे आणीबाणी आहे याच्या काळामध्ये काही मूलभूत हक्क स्थगित होऊ शकतात. ही तरतूद म्हणजे ही जी तरतूद आहे ती कोणत्या कलमाशी संबंधित आहे? ऑप्शन पाहूयात खालील. ए कलम 352, बी कलम 356, का ऑप्शन क्रमांक सी कलम 358, का ऑप्शन क्रमांक डी कलम 360. पाहूयात हे योग्य आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी कलम 358. 358मध्येच आणीबाणीच्या काळात काही मूलभूत हक्क स्थगित होऊ शकतात आणि ही तरतूद कशामध्ये केली आहे? कोणत्या कलमाशी संबंधित आहे? कलम 358 या कलमाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. पहा प्रश्न काय आहे ते. समान संधीचा अधिकार कोणत्या कलमात आहे? जे समान संधी आहे याचा अधिकार कोणत्या कलमात दिला आहे? ऑप्शन पाहूयात खालील. ऑप्शन क्रमांक ए कलम 14, ऑप्शन क्रमांक बी कलम 15, ऑप्शन क्रमांक सी कलम 16, का ऑप्शन क्रमांक डी कलम 17. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कलम 16. कलम 16मध्येच समान संधीचा अधिकार हा कायदा दिलेला आहे. पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32ला काय संबोधले आहे? आपले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत यांनी कलम 32ला काय संबोधले आहे? पाहूयात ह्याचे ऑप्शन. ए राज्यघटनेचा आत्मा, ऑप्शन क्रमांक बी राज्यघटनेचा पाया, का ऑप्शन क्रमांक सी राज्यघटनेचं हृदय व आत्मा, का ऑप्शन क्रमांक डी राज्यघटनेचा कणा. सांगा बरं काय योग्य आन्सर असेल ह्याचं? जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी कलम 32ला काय संबोधले असेल? तर पहा ह्याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी राज्यघटनेचे हृदय व आत्मा. राज्यघटनेचे हृदय व आत्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32ला संबोधले आहे. समजलं? तर शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, हे होते भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांवरील 20 महत्त्वाचे प्रश्न. अशा स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्नांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यघटनेचा आणखीन एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.